मुंबईतील वांद्रे कलानगर या परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये देखील जोरदार पावसामुळे मुंबईमध्ये तापमानाचा पारा थंडावला। मुंबईतील कुलाबा मंत्रालय आणि विधान भवन परिसरात पावसाच्या सरी। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी। रिमझिम पावसातही मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र। सायन हायवे जवळील सबवेमध्ये पाणी भरलं। एव्हराट नगरच्या सबवेमध्ये देखील पाणी तुंबल्यानं नागरिक त्रस्त। मुंबईच्या भांडूप परिसरात पावसाची हजेरी। उकाड्यापासून हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा। कामावरून घरी जाताना चांगलीच नागरिकांची तारांबळ उडाल्याचं चित्र। मुंबईतील जोरदार पावसाचा लोकल रेल्वे सेवेलाही फटका। ट्रान्स हार्बरच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक तांत्रिक कारणांमुळे ठप्प, तर मध्य रेल्वेवरील वाहतूक 15 मिनिटं उशिराने धावतीये। नवी मुंबई आणि पनवेल भागात जोरदार पर्जन्यवृष्टी। अनेक सखल भागात पाणी साचलंय। वाहतूक संथ गतीने सुरू आहे। पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। रायगडच्या ममदापूरमध्ये पहिल्याच पावसात रस्ता बंद। ममदापूर गावाकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्यानं ग्रामस्थ त्रस्त। रस्त्यालगतच्या मातीच्या भरावामुळे नैसर्गिक नाल्याचा मार्ग बंद झाल्याचा आरोप। माथेरानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकरी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण। वसई विरार शहरामध्ये मान्सूनची जोरदार हजेरी। खरीप हंगामाच्या तयारीसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। भंडाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी सुखावले। नाशिकसह सिन्नर परिसरात पावसाच्या दमदार सरी बरसल्या। पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, तर पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। पहिल्याच पावसामध्ये नेतसा ते मागुळ झनक या मार्गावरील पुलावर पूर आला। नदी नाले ओढ्यांना पाणी वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे।